आणि मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला माहिती आहे असदुद्दीन ओवैसी आणि तसंच प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडी आहे ती बनवली, मात्र ती झाल्यानंतर ही भाजपचीच बी टीम असल्याचं सगळ्यांनी म्हटलेलं होतं। जोगेंद्र कवाडे यांनी देखील अशाच प्रकारचा आरोप लावलेला आहे की या आघाडीमुळे आता सगळ्यात जास्त भाजपला फायदा होईल असं ते म्हणतात। मग रिपब्लिकन पक्षाला वंचित का ठेवलं आघाडीमध्ये? रिपब्लिकन चळवळ या महाराष्ट्रात देशात अत्यंत मोठ्या प्रमाणात ठीक आहे विखुरलेली असेल पण आहे ना, मग ते वंचिताची आघाडी निर्माण केली। रिपब्लिकन पक्षाला वंचित का ठेवलं तुमच्या आघाडीपासून हा खरा प्रश्न आहे। त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की कोणाला काय राजकारण करायचं करू देत, कोणाच्या लाभाचं कोणाच्या नुकसानीचं राजकारण करायचं करू देत, पण देशाचं नुकसान होऊ नये, देशाच्या लोकशाहीवर संकट आलेलं हे दूर करता यावं या दृष्टिकोनातून सर्वांनी एक सकारात्मक विचार